नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार कधी किती आणि कशामुळे होणार काय महत्त्वाचे कारण सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ छोटून अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनल असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून दुसरं लवकर घंटा जाणून घ्या जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात पोहोचते करू शकता। जुन्नरमध्ये कांद्याची काढणी जोरात, भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत। बघू शकता जुन्नर तालुक्यातील सध्या उन्हाळी कांद्याची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून शेतकरी शेतात काढणीच्या कामात व्यस्त आहेत। मात्र बाजारात कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। कांद्याचे बाजारभाव एकीकडे पडले तर कांदा काढण्यासाठी लागणाऱ्या मजुराचे दर मात्र आकाशाला भिडले आहेत। एक जोडीला 1000 रुपये मोजावे लागत आहे। सध्या बनकर फाटा या ठिकाणी कांदा काढणीसाठी मजुराची अगदी पळवापळवी देखील पाहायला मिळत आहे। तालुक्यातील नारायणगाव, ओंतूर, फाळेफाटा, भिल्ले, पिंपळवडी, खोडद या भागात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड होत असते आणि हवामान अनुकूल राहिल्याने उत्पादन चांगले झाले आहे। मात्र सध्या बाजारात कांद्याला प्रति क्विंटल सुमारे 800 ते 1200 रुपये दर मिळत असल्याने उत्पादक खर्च वसूल होणेही कठीण झाले आहे असे शेतकरी सांगत आहेत। मजुरी दर वाढले, कांदा काढणीसाठी मजुराची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते। सध्या तालुक्यातील मजुरांना दररोज सुमारे 400 ते 500 रुपये मजुरी द्यावी लागत असल्याने शेतकरी सांगत आहे। काही ठिकाणी कामाच्या प्रमाणानुसार पोते भरणे किंवा कांदा गोळा करण्याच्या हिशोबानेही मंजुरी दिली जात आहे, त्यामुळे शेतकरी खर्च आणखीन वाढला आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे कांद्याचे उत्पादन चांगले आहे पण बाजारभाव खूपच कमी आहे। खत, औषधे, मंजुरी आणि वाहतूक खर्च वाढला आणि दरात कांदा विकल्यास खर्चही निघणे कठीण आहे असे नारायणगाव परिसरातील शेतकरी सुनील गावडे यांनी सांगितले। ओंतूर येथील कांद्यातील स्वप्नील अहिनवे म्हणाले की कांदा काढण्यासाठी मजुरांचा जास्त मजुरी द्यावी लागते, त्यात वाहतूक खर्च काढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे। धन्यवाद। लाईक आणि सबस्क्राईब। जय महाराष्ट्र, जय श्रीराम। जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा। तर भेटूया पुढील, तोपर्यंत थांबतोय। जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद।